दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या मंगेशकर हॉस्पिटलला देवेंद्र फडणवीस या सरकारने 1 रुपया भाडेतत्वावर जमीन दिली आणि लोकांना वाटलं की आता तिथल्या सोयीसुविधा ज्या आहेत अगदी मुबलक दरामध्ये सर्वसामान्य लोकांना मिळतील, पण असं कुठंही घडलं नाही। आणि काल जर बघितलं तर सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांना म्हणजे 7वा महिना प्रेग्नेन्सीचा होता आणि अति रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। पण तिथे गेल्यानंतर 10 लाख रुपये अगोदर भरा, तेव्हाच ट्रीटमेंट सुरू केली जाईल असं सुशांत भिसे यांना सांगण्यात आलं। सुशांत भिसे यांनी लगेच तात्काळ जे ते म्हणजे आमदारांचे पिया आहेत त्या आमदारांना कॉल केला। मंत्रालयातून म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून सुद्धा कॉल आला, तरीसुद्धा पैसे भरल्याशिवाय त्यांना आतमध्ये घेतलं नाही। 2.5 लाख रुपये आम्ही तात्काळ भरू असं सुशांत भिसे यांनी सांगितलं, पण त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट उपचार दिला गेला नाही असं सुशांत भिसे आणि आमदार सांगताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे सर्वसामान्यांसाठी 1 रुपये भाडेतत्वावरती सरकारनं जमीन दिली, पण सर्वसामान्यांचा नाही तर त्यांच्याच नातलगांचा आणि त्यांच्याच पैशावाल्या लोकांचा उपचार तिथे दीनानाथ मंगेशकरमध्ये होताना पाहायला मिळतोय असं सुशांत भिसे म्हणतायत। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत सुशांत भिसे हे एका आमदाराचे पीए झाले। ते आमदार काय सांगतायत ऐकूया। नमस्कार। काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे।